आज आपण एक खास आणि चवदार रेसिपी बघणार आहोत, ती म्हणजे गरमागरम बटाट्याचा पराठा। त्याला तुम्ही आलू पराठाही म्हणू शकता। हा पराठा फक्त चविष्ट नाही तर बनवायला खूप सोपा आहे। चला तर मग आपण सुरू करूया। तर बघा, आपण एक बटाटा जो आहे ना तो असा उकडून घेतला होता आणि तो आपण आता किसून घेणार आहोत। नमस्कार, मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। कशा आहात मंडळी? मजेत ना? मजेतच असलं पाहिजे। चला तर मग आपण सुरू करूया। सामग्री पाहूयात। बघा, असा एक आपण बटाटा उकडून घेतला होता आणि तो आपल्याला किसून घ्यायचा आहे। चला तर मग आपण बारीक चिरलेली कोथिंबीर, अद्रक लसूणची पेस्ट आहे, त्याच्यानंतर आपण कसुरी मेथी घेतली अर्धा चमचा, बारीक चिरलेली मिरची आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। बघा, अशा प्रकारे आपण हा बटाटा किसून घ्यायचा, तर तो चविष्ट तर लागतोच आणि बनवायलाही सोपा असतो, म्हणून बटाटा हा असा किसून घ्यायचा। पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा। बघा, आपण असा सगळा बटाटा हा किसून घेतलेला आहे। त्यामध्ये आपण आता बारीक चिरलेला कांदा घालूयात। त्यानंतर आपण हिरवी मिरची घालूया। बघा, अद्रक लसूणची अशी आपण थोडी जाडसर पेस्ट केलेली आहे, ती त्यामध्ये घालूया। कसुरी मेथी आहे, ही अर्धा चमचा आहे, तर आपण ती अशी हातावरती रगडून घ्यायची आणि ती घालायची त्यामध्ये। त्यानंतर आपण कोथिंबीर घालूया। बघा, आपण आता मसाले घालूया। अर्धा चमचा आपण तिखट घातलेला आहे, त्यानंतर अर्धा चमचा आपण धने पावडर घालणार आहोत, अर्धा चमचा जिरे पावडर, हळद घालूया आपण पाव चमचा, अर्धा चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत आणि चवीप्रमाणे मीठ घालूयात। आता आपण हे जे खाली मिश्रण केलं ना, त्याच्यामध्ये आपण आता थोडं थोडं पीठ घालूया। आणि बघा, बटाट्याला पण पाणी सुटतं, त्याच्यानंतर कोथिंबीर पण आहे, तर त्या अशा पदार्थांना पाणी सुटतं, तर आपल्याला त्या मिश्रणामध्येच आपल्याला थोडं थोडं पीठ घालून आपल्याला ते मळून घ्यायचं आहे, वरतून पाणी घालायचं नाही। कोथिंबीर आहे, बटाटा आहे, परत आपण मीठ पण घातलेलं आहे, तर त्याच्या हिशोबाने त्याला पाणी सुटतं। तर बघा, जेवढं पीठ लागेल ना तेवढंच आपण त्यामध्ये घालत जायचं आणि ते मळून घ्यायचं। बघा, आपण वरतून पाणी घालणार नाहीये, आपण त्याच्यातच आपण भिजवून घेणार आहोत। थोडंसं तेल वरतून घालायचं। बघा, आपला पीठ हे असं मळून झालेलं आहे, तर चला आपण आता लाटून घेऊयात। बघा, अशा प्रकारे आपण पूर्ण लाटून घेऊयात। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटद्वारे नक्की सांगा। जर तुम्हाला या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, कुटुंबामध्ये हे सगळे व्हिडिओ शेअर करा, नोटिफिकेशन हे ऑन करा, सबस्क्राईब करा।
बघा अशा प्रकारे आपण पूर्ण आता हा पराठा जो आहे ना तो असा लाटून घेऊया। बघा ह्या ज्या कडा आहेत ना अशा जरी पराठ्याच्या आल्या तरी चालतं। तुम्हाला जर तसं नको हवं असेल तर तुम्ही डब्याचं झाकण घेऊन त्याला तुम्ही गोल आकार देऊ शकता। तवा चांगला पराठा भाजताना तवा गरम करायचा चांगला, दोन्ही बाजूंनी तो आपण बटर किंवा तेल लावून चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे आपल्याला तो छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण त्याला दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचा। आपण बटर घालूया त्यावरती। बघा अशा प्रकारे आपला गरमागरम आणि लुसलुशीत बटाट्याचा पराठा तयार आहे। तुम्ही हा पराठा दही, लोणचे किंवा चटणीसोबत खाऊ शकता। तर अशाच पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। खात राहा, आनंदी राहा। धन्यवाद।